लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळमधून एक संतापजनक बातमी समोर येते। नगरपंचायतने शहराचा कायापालट करण्यासाठी लाखो रुपये खर्चून पथदिवे बसवले, पण हे पथदिवे आता शोभेच्या बावल्या ठरत आहेत। निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे अवघ्या काही दिवसातच शहरात अंधाराचं साम्राज्य पसरलंय। यामागे मोठा भ्रष्टाचार असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय। शिरूर अनंतपाळ नगरपंचायतने शहराच्या मुख्य रस्त्यापासून ते गल्ली बोळ्यापर्यंत सौर ऊर्जावर चालणारा LED पथदिवे बसवले होते। मात्र प्रशासनाचा हा दावा फोल ठरला आहे। बसवलेले दिवे काही दिवसातच बंद पडतायत, तर काही ठिकाणी प्रकाशाऐवजी केवळ लुकलुक पाहायला मिळते। पहिली मोठी महत्त्वाची बाब म्हणजे बसवलेले सौर पथदिवे अवघ्या काही दिवसातच निकामी झालेत। तर दुसरा मुद्दा म्हणजे निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर आता रात्रीच्या वेळी भयान अंधार असतो। आणि तिसरं म्हणजे या अंधारामुळे चोरींच्या घटना आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झालाय। नागरिकांची मागणी आहे, या कामाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर तात्काळ कठोर कार्यवाही व्हावी। केवळ कागदावर उजेड पाडणाऱ्या या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कर रूपाने जमा झालेल्या पैशाचा चुराडा झाला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नगरपंचायत प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। या बातमीचा आढावा घेतलाय लातूर प्रतिनिधी धनंजय देवंगरे यांनी। छत्रपती संभाजीनगरमधून कामगार चळवळीशी संबंधित एक मोठी बातमी समोर येते। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात आता पोस्टल कर्मचारी आक्रमक झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात देशभरातील कामगार लवकरच बेमुदत संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शहरातील मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज RMS मेलगार्ड MTS महाराष्ट्र सर्कलचे 38वे द्विवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले। या अधिवेशनाचे उद्घाटन नफापेचे राष्ट्रीय अध्यक्ष R.P. सारंग यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना सारंग यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली। देशातील कामगार चळवळ कमकुवत करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक बंधने घालत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या अधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कामगार कायद्यात बदल, 44 जुने कामगार कायदे रद्द करून केवळ 4 कायदे लागू केल्याने कामगारांवर अन्याय होतोय, आणि दुसरा मुद्दा म्हणजे चळवळ दडपण्याचा प्रयत्न, कामगार संघटनेच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचं अध्यक्ष सारंग यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर बेमुदत संपाचा इशारा, केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात लवकरच देशव्यापी बेमुदत संप पुकारला जाऊ शकतो। जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संघटना माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। एकूणच पोस्टल कर्मचाऱ्यांच्या या पवित्र्यामुळे येणाऱ्या काळात टपाल सेवा आणि संबंधित कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आता सरकार या इशाऱ्यांची दखल घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज आपण सर्वजण 38व्या अधिवेशनासाठी मी अरविंद शिवतरे, सर्कल सेक्रेटरी R3 महाराष्ट्र सरकार। खरं तर या गव्हर्नमेंटनं जे प्रायव्हेटायझेशनकडे सर्व वाटचाल चालू केलेली आहे आणि डाकसेवा जनसेवा या माध्यमातून डिपार्टमेंटचं ध्येय वाक्य आहे, परंतु त्या दृष्टी चाललेलं नाही। तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा आमचं RMS हे डिपार्टमेंट म्हणजे पोस्टाचं एकदम बॅक ऑफिस म्हणून काम करतं। आम्ही कधीच प्रत्यक्ष काम करणार 24/7 RMSचा कर्मचारी काम करत असतो। ज्यावेळेला संपूर्ण जग झोपलेलं असतं त्यावेळेला आम्ही काम करत असतो। ज्यावेळेला 24 आवर्स टू सेकंड 24 आवर्स किंवा 48 आवर्स प्रत्येक लेटर किंवा प्रत्येक पार्सल आपल्या याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम RMS डिपार्टमेंट करत असतं। परंतु आता सध्या काही दिवसापासून गव्हर्नमेंटनं ते आपली स्वतःची मेलमीटर सेवा असताना देखील प्रायव्हेट मेलमीटर सेवा चालू केलेली आहे आणि संपूर्ण सेक्शन्स बंद केलेले आहेत। त्याच्यानंतर जे स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट आहे त्यांनी एकत्रीकरण हे पण देखील आपल्या सर्वांना माहीत आहे। त्याच्यानंतर त्यांनी जे ऑर्डिनरी मेल आहे त्याचं देखील हे केलं आणि असं करून त्याच्यानंतर यांचं जे डिपार्टमेंट जे टास्क फोर्स कमिटीने दिलेला निर्णय आहे त्याच्या निर्णयानुसार आता याचा प्रायव्हेटच्या दृष्टीने यांचा प्रयत्न चालू आहे। त्या दृष्टीने आता जर तुम्ही पाहिलं असेल की जे बँकिंग क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पण देखील SPCO आणि IPPB हे जर देखील एकत्रीकरण चाललं आहे। आमच्या डिपार्टमेंटचे सर्वात जे खातं आहे आमचं जे PLI म्हणजे संपूर्ण विमा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त बेनिफिट देणारं क्षेत्र आमचं आहे। सर्वात जास्त बेनिफिट विम्याचं मिळतं, PLIचं मिळतं, त्याचं देखील खाजगीकरणाकडे त्यांची वाटचाल चालू आहे। आणि या सर्वाला विरोध म्हणून संपूर्ण भारतामध्ये सर्व कर्मचारी संघटना एकत्र आलेल्या आहेत NFPच्या या संघटनेच्या माध्यमातून, आणि आतापर्यंत संघर्षाचा नारा आम्ही देत आहोत। आणि आज इथे जे अधिवेशन औरंगाबाद होत आहे आणि इथे त्याचा डिसिजन घेऊन जाईल आणि जेव्हा महाराष्ट्र कोणती हाक देतो त्यावेळेला त्याचा पाठीमागे होतं। आणि तुम्हाला माहिती असेलच की आता पुण्यामध्ये जे आमचं फेडरल काउन्सिल झालं 13वं, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील आमचे राजेश सारंग हे अध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यांचे प्रदीप खडसे हे देखील जनरल सेक्रेटरी म्हणून आले,
आणि दिवसाने पण त्याच्यामध्ये आले. आणि आता त्याच्यामध्ये एक मीटिंग आता त्यांची होणारच आहे. आता त्या 10 तारखेला एक देखील डायरेक्टरमध्ये मीटिंगला बोलवलं आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्टेड बरोबर आमची चर्चा होणार आहे. त्याच्यानंतर जर आमच्या दृष्टीने जर योग्य निर्णय घेतला नाही त्याच्यानंतर संघर्षाच्या हाती दिली जाणार आहे आणि संघर्षाची ठिणगी ह्या अधिवेशनातच पडणार आहे असं आम्ही सांगू इच्छितो. परंतु संपूर्ण समाजाला किंवा आपले जे सर्वसामान्य जनता ह्या जनतेला कळलं पाहिजे की डाक सेवा जनसेवा ह्याच्यासाठी आम्ही सर्व कर्मचारी वगैरे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट फायद्यात येण्यासाठी पूर्णतः प्रयत्नशील आहोत आणि सर्व जनतेने देखील आमच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढे बोलतो. आणि ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन MTS अँड ग्रुप सी केडरचं आज इथे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचं द्वैवार्षिक अधिवेशन संपन्न होत आहे. या द्वैवार्षिक अधिवेशनामध्ये विविध विषयावर चर्चा केली जाणार आहे. विशेष करून येणारा 8वा वेतन आयोग आणि या येणाऱ्या 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॉर्म्युलाच्या अंतर्गत डॉक्टर अक्रूड फॉर्म्युलाच्या अंतर्गत MTS पोस्टमन आणि डिपार्टमेंटमधले सगळी जे केडर आहेत पोस्टल डिपार्टमेंटमध्ये त्यांना चांगले स्केल मिळावेत याच्यावर विस्तृत चर्चा होते. 8वं पे कमिशन 1 जानेवारी 2026 पासून लागू व्हायला पाहिजे. त्याचबरोबर NPS UPS हे रद्द करून ओल्ड पेन्शन स्कीम सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हायला पाहिजे आणि त्याचा इफेक्ट सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून व्हायला पाहिजे. या विषयावर विस्तृत चर्चा या अधिवेशनामध्ये होते. नुकतंच 12 फेब्रुवारीला एक दिवसीय संप केंद्र सरकारी आस्थापनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पोस्टल युनियनने ह्या 1 दिवसीय संपाला परिवर्तन करून त्याच्यामध्ये लंच अवर्स डेमॉन्स्ट्रेशन आणि धरणं करण्याचा निर्धार घेतला होता. हे लंच अवर्स आणि डेमॉन्स्ट्रेशन करत असताना भविष्यामध्ये जे 4 लेबर कोड येत आहेत या 4 लेबर कोडमध्ये कामगारांच्या विरोधात जे लेबर कोड आहेत कामगारांच्या म्हणजे संघटना बनवण्याच्या विरोधात किंवा कामगार संघटनेच्या अस्तित्व टिकवण्याच्या बाजूने जे लेबर कोडमध्ये बदल केलेले आहेत हे बदल कोड त्वरित स्थगित व्हायला पाहिजे. या मागणीच्या अनुषंगाने पोस्टल JCAच्या माध्यमातून NFPच्या माध्यमातून आणि भविष्यात सेंट्रल कॉन्फेडरेशनच्या माध्यमातून एक प्रदीर्घ लढा आणि प्रदीर्घ विरोध स्ट्रॉंग विरोध या लेबर कोडला करण्याचा निर्धार सुद्धा आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून केलेला आहे. सध्याची परिस्थिती बघत असताना AIP ग्रुप सी आणि NFP संघटना ह्या ज्या बलवान आणि मजबूत संघटना आहेत देशात या टपाल खात्यामध्ये 70% सदस्यत्व या संघटनेचं आहे. असं असताना सुद्धा एका जुजबी कारणामुळे एका छोट्याशा कारणामुळे AIP ग्रुप सी आणि NFP ला डिरेकग्नायझेशन केलेलं आहे. या डिरेकग्नायझेशन केलेल्या NFP आणि AIP ग्रुप सी ला डिरेकग्नायझेशन केल्यानंतर नवीन मेंबरशिप व्हेरिफिकेशन घ्या. नवीन मेंबरशिप व्हेरिफिकेशन डिक्लेअर केल्यानंतर ऑटोमॅटिक जी कोणती मान्यताप्राप्त संघटना आहे जिला जास्त सभासद संख्येचा पाठिंबा मिळेल तिला मान्यताप्राप्त गणलं जाईल. परंतु डिपार्टमेंट ऑफ पोस्ट हे न करता जे मेंबरशिप व्हेरिफिकेशन पुढे ढकलत आहे आणि डिरेकग्नायझेशन जे अन्यायकारकरित्या पद्धतीने चालू केलेलं आहे ते रद्द होऊन नवीन मेंबरशिप जाहीर होऊन सगळ्या संघटनांना नवीन मेंबरशिपमध्ये समाविष्ट करून जो काय निकाल येईल तो आम्हाला मान्य असेल अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही डिपार्टमेंट ऑफ पोस्टकडे करणार आहोत. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट सध्या फ्रँचायझी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून डाक मित्रच्या माध्यमातून टपाल खात्याचं खाजगीकरण करू पाहते. परंतु आमची अशी विनंती आहे टपाल खात्यामध्ये कामगार भरती झाली. जनरल सेक्रेटरी RMS एंड MMS एम्प्लॉयज यूनियन रेलगाड़ MTS का आज ये जो महाराष्ट्र में सर्किल कॉन्फ्रेंस हो रहा सर्किल कॉन्फ्रेंस के लिए दिल्ली से आए हुए हैं. इस सर्किल कॉन्फ्रेंस में हमारे जो मेन मुद्दे हैं जो प्रॉब्लम्स है उसके बारे में डिस्कस करते और आगे रणनीति क्या होगी हमारी यूनियन की वो भी हम लोग जो है इसमें डिसाइड करते हैं. ये मीटिंग में ये 2 साल में एक बार हमारा कॉन्फ्रेंस होता है. मगर आज जो हालात के हिसाब से गवर्नमेंट टोटल पोस्टल डिपार्टमेंट को प्राइवेट करने के लिए पूरा ये प्रयास चल रहा है गवर्नमेंट का. उसी तरह हमारा RMS को और MMS को टोटली तोड़ने की कोशिश बहुत चल रही क्योंकि पूरे ऑफिसर्स पूरे एक जगह कर देना पूरे ऑफिसर्स को स्पीड पोस्ट आप लोगों को मालूम होना चाहिए कि जो स्पीड पोस्ट रजिस्टर पोस्ट जो मर्ज कर दिए. उसी तरह RMS के जो सेक्शंस रहते उसको भी ख़त्म करके RTN रोड नेटवर्क ट्रांसपोर्ट के हिसाब से प्राइवेट को देने के लिए ये कोशिश चल रही. उसी तरह आने वाले दिनों में हमारा 8th पे कमीशन है और उसके बारे में भी टर्म्स एंड कंडीशंस के बारे में गवर्नमेंट के ऊपर जो है एक प्रेशर डालने की कोशिश कर रहे हैं हम लोग कि जो है जो जिनाइन है वही मांगने के लिए देने के लिए क्योंकि 7th पे कमीशन में हमारे को बहुत लॉस कर दिए. उसी तरह और भी जो है हमारी जो मुद्दे हैं 18 महीने का DA है हमारा DA सिस्ट कर दिए
और वो डीए लेने के लिए भी हमारा संघर्ष जारी रहेगा। और उसी तरह कंपल्सरी अपॉइंटमेंट जो डिपार्टमेंट में जो मर्यादा है ना, उनको जो है 100% उनका अपॉइंटमेंट, उनके फैमिलीज को अपॉइंटमेंट करने के लिए हम मांग कर रहे हैं, क्योंकि हमारे कहने 5% सीलिंग है। 5% सीलिंग निकाल देने के लिए हमारा वो भी एक बहुत बड़ा मांग मुद्दा है हमारा। गवर्नमेंट से जो है हम उसके बारे में भी तो लड़ाई कर रहे हैं। और मेन आज जो लेबर कोड जो आया, लेबर कोड के उसके विरोध में 12 तारीख के भी पूरा वर्किंग क्लास, मतलब पूरा एम्प्लॉइज, पूरा स्टेट गवर्नमेंट, सेंट्रल गवर्नमेंट, ऑल पब्लिक सेक्टर, प्राइवेट सेक्टर, पूरा 30 करोड़ एम्प्लॉइज आज स्ट्राइक करे। उसके भी जो है हम भी पोस्टल डिपार्टमेंट की तरफ से हम भी उसको सपोर्ट करें। और आने वाले दिनों में भी बहुत बड़ा उसका होगा, क्योंकि लेबर कोड से टोटल वर्किंग क्लास को आज बहुत डेंजर स्थिति में आज हम लोग आ चुके हैं। कि गवर्नमेंट की जो ये पॉलिसी है, इसके विरोध में बराबर जो है आगे रणनीति तैयार करेंगे। और आगे स्ट्राइक भी हो सका, सेंट्रल गवर्नमेंट आज कॉन्फेडरेशन के माध्यम से भी तो जो है उसके बारे में भी जो है गवर्नमेंट को हम यही रिक्वेस्ट कर रहे हैं, ये वो कर रहे कि जो है वहाँ तक आप मत लेके जाइए हमारे को। हमारी जो भी जो है डिमांड्स है उसको जो है हल करने के लिए, सॉल्व करने के लिए कोशिश करेंगे, वरना आगे बहुत बड़ी लड़ाई होंगी, ये कहते हुए मैं